करीत आहोत. तुमचं हे गाणं बंद करा. हे आमच्या बाईसाहेबांना अजिबात आवडणार नाही. खूप दिवसापासून झुकी नव्हतो आम्हाला. एक मिनिट. हे बाईसाहेबांचं वाळ आहे आणि हे अचानक असं घेता येत नाही. मी बाईसाहेबांना म्हणतो, बाईसाहेब, ओ बाईसाहेब, कोणीतरी भिक्षावाले आपल्या दारात आलेले आहेत, या बरं. भिक्षा मागायची काही पद्धत असते म्हटलं. भिक्षा मागताना दाराच्या बाहेरून आवाज दिला तुम्ही तर चक्क माळ्याच्या आतमध्ये जाणार. अरे हो, हे घर आईला घरी नक्की करायचं नाही. साहेबांचं आहे, कळलं का? आणि हो, तू काय करत बसलास? चल, कापूस लावेल ना. नाही, काही थोडीशी भिक्षा द्यावी. कालपासून माझ्या पोरीनं काही खाल्लं नाही. थोडीशी शिडी अंग असं तरी द्या. बाईसाहेब, 2 घासाचं हा ना, लोकांनी धंदा सुचवलाय. लेकरांच्या नावाने भीक मागणे म्हणजे पटकन समोरचा व्यक्ती पिकवतो. पोरीचं नाव घेऊन भीक मागतो. कुठे यायची मुलगी? बाईसाहेब, ती दारात उभी आहे. राजश्री, राजश्री. आणि काय हो, हे अशी भिक्षा मागून पोट भरण्यापेक्षा काम करून पोट नाही भरतायत का? ते तरी कुठे मिळतं बाईसाहेब. या शहरात आम्ही नवखे आहोत. 2 घासाची खडकी भरण्यासाठी सुद्धा कष्ट करावं लागतं आणि ते सुद्धा काम मिळत नाही. एका ठिकाणी काम मिळालं होतं, पण त्याच्यासाठी माझ्या बाबांना सोडून राहावं लागलं. हे बघ बाई, तुला म्हाताऱ्याला सोडून राहावंच लागेल. तेव्हाच तुला नोकरी मिळेल. नाहीतर तुला पोलीस बोलणारी म्हणून ठेवणार नाही. आणि हो, तुला जर काम हवंच आहे ना, तर तुला याला वेगळं ठेवावंच लागेल. तू याला ठेवून काम करू शकत नाही. तसं जर केलंच ना, तर तुला कुठं पण काम मिळेल. मी पण तुला मनकरी म्हणून कामावर ठेवू शकतो. लई उपकार होतील बघा. पोरी, बाईसाहेबांचं आहे. माझे काय पिकलं, या पिकला प्राणाला आधार देऊन काय उपयोग? वारा आला की उडून जातो. बाईसाहेब, माझ्या पोरीला तुमची मोल करीत म्हणून तर ठेवा. मुलाची माझी पोर. बाईसाहेब, तुम्ही सांगाल ते कष्टाचे काम करेन मी, पण माझ्या आपाला माझ्यापासून दूर करू नका. माझ्याशिवाय आहे तरी कोण त्यांचा? कोणाच्या आधारावर जगतील ते? एकटे होईल माझ्या आपा. हो, तुमच्या समोर पदर पसरते हो, पण आम्हाला माझ्या सोबतीला राहू द्या. हे दया माया माझ्याजवळ सांगू नकोस, कळलं का? पटत असेल तर ठीक, नाहीतर दार खुल्या तू जाऊ शकतेस, कळलं का? आणि हो, काय रे, ते भिक्षा मागायला आले होते ना, शिळा अन्न असं उरलं तर जाऊ दे अन्न.
या जीवनाची मोठी सर्व सह्य झाली आहे. पोट भरण्यासाठी दारोदार भीक मागावं लागत आहे. काही व्यथा कुणाकडे सांगायचं काय कळत नाही. माई माझा ऐका, नाही म्हणू नका. अगं हे शिवर प्रसंगी सोडू नका. अगं तुझ्याकडे बघितलं की माझ्या आईची आठवण येते ग. तुझी शब्दामध्ये ऐकली, माझ्या आईचे शब्द मला आठवतात ग. अगं पहिल्या भेटीत तू माझी आई भासत होती. आई तू मुळात भिक्षावाली नाहीस. तुझ्या परिस्थितीनं तुला भिक्षावाली बनवण्यात गेली. तुझ्या डोळ्यातील थेंब मला तुझ्या प्रेमाची आठवण करून देत आहे. म्हणून म्हणतो आई माझा तू इथं मोल करीन म्हणून कामाला स्वीकार कर. तुझ्या आभाला आई, तुझ्या आभाला मी सांभाळे. आबा त्याला घ्या. पोरी सुकार ना निघतो मी. हा पोरी, या आबाची जर आठवण आली ना, कुठल्या तरी रस्त्याच्या कडेला झोपून असेल हा आबा. पोरी येतो मी. सांभाळा स्वतःला. चला चला. अगे ज्योती, ज्योती, अगे ज्योती, इकडे ये. काय झालं? अरे ते पटकन ते फाईल घेऊन ये, मी विसरलं ते महत्वाची